नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विनने प्रियाला हॉस्पिटलच्या बाहेर आणले। आता प्रिया ही नागिन पुन्हा आपला फणा काढायला तयार झालेली असताना अश्विन जेव्हा हॉस्पिटलमधून घरी जातो तेव्हा आता प्रिया एक मोठा प्लान करते आणि त्या प्लानमध्ये ती नागराजला फसवते। म्हणजेच आता नागराजला ब्लॅकमेल करून प्रिया आता सगळं स्वतःच्या बाजूने करून घेणार आहे। नागराजला कॉल करून आता मला सोडव म्हणून आता इथे नागराज प्रमाणे जेव्हा आता प्रिया हॉस्पिटलमध्ये आहे ही खबर अश्विन सगळ्यांना सांगतो तेव्हा कोणीही त्याच्याकडे काहीच लक्ष देत नाही। म्हणजे सगळेजण आता सायलीच्या बाजूने उभे राहून अश्विनला प्रियाबद्दलच सगळं नातं हे आम्ही तोडलेलं आहे, त्यामुळे प्रियाला आम्ही कोणतीच मदत करू शकत नाही सरळ सांगून मोकळे होतात। आणि हे सगळं नेमकं कस घडणार आहे पाहणं रंजकतेच ठरेल। तर आता मित्रांनो, हॉस्पिटलमधून प्रिया बाहेर आलेली आहे आणि अश्विन त्या बिचारा सगळ्या प्रकारे प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे काही गोष्टी तो मॅनेज करतोय, प्रियाला कशा प्रकारे या सगळ्यातून बाहेर काढायचे, या ट्रॉमामधून बाहेर काढायचे, या सगळ्याचा विचार त्याचा चालू असतो। परंतु ही नालायक प्रिया या सगळ्या गोष्टींमध्ये वेगळाच विचार करत असते। ती विचार करते की आता मला काहीतरी बाहेर आलंय म्हणून चांगलं जगता येईल। त्या हॉस्पिटलमधल्या चार भिंतीमधून मी बाहेर आले तर मला काहीतरी चमचमीत खाता येईल, म्हणूनच आता ती खूप जास्त आनंदामध्ये असते। परंतु तिच्या बाबतीत घडत असतं वेगळंच, कारण तिला अश्विन असं साधूसुध खिचडी वगैरे असे पदार्थ खायला आणून देत असतो, त्यामुळे तिला ते सगळं आवडत नाही। ती म्हणते, अश्विन हे काय सगळं असं रोग्यांचं म्हणजेच आजारी लोकांचं खाणं देतोयस? तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय म्हणतेस तन्वी, तू आजारी लोकांचं खाणं म्हणजे अगं मी आजारीच तर तू आजारी आहेस तर मग तुला मी तसंच तर खाणं देणार ना, असं सगळं आता तो तिला बोलून दाखवतो। त्याच वेळेला तन्वी म्हणते की ठीक आहे चालेल, म्हणून ती आता जराशी ॲडजस्टमेंट करत असते, कारण तिला माहीत असतं जर मी ॲडजस्टमेंट केली नाही तर मात्र काहीतरी वेगळं घडेल, म्हणजेच अश्विन माझी साथ सोडेल अशी भीती तिला असते आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टींना आता नकार देत असते। नंतर मग आता अश्विन तिला समजावतो की तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, आता हवं तर तू फक्त थोडा वेळ हे सगळं खा, म्हणजे पुढच्या वेळेला मी तुला चांगलं घरातलं आणतो, तेव्हा मग ती विचार करील की काय घरातलं आणि म्हणजे काय त्या सायलीच्या हातच बनवलेलं असेल बोरिंग खाणं। तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे चालेल तुम्हाला आणि घरातलं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण इतके दिवस ती तिथली जेलमधली पातळ डाळ आणि तो भात आणि ती चपाती बघून ना मला अक्षरशः विटा आलाय अन्नाचा, त्यामुळे घरातलं जर काहीतरी चांगलं मिळेल असं ती अगदी मेल्याहून मेल्यासारखं त्याला बोलून दाखवत असते। तेव्हा मग अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी आता तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, थोड्या वेळाने घरी जायला निघेन, तुला आता वाटतंय का? तेव्हा मग ती म्हणते की हो आता जरा मला वाटतंय, पण कधी ना मला ग्लानी आल्यासारखं होतंय। मग त्यावेळेला अश्विन म्हणतो की ठीक आहे, तुला थोडं तसं वाटतंय ना चक्कर आल्यासारखं, मग तू कंटिन्यू थोडंफार आराम कर, कारण कस आहे ना इलेक्ट्रॉल वगैरे पाणी पीत रहा, म्हणजे तुला जरा वाटेल असं तो म्हणून तिला पुन्हा थोडं घास असे बोलत भरगत असतो। बिचारा अश्विन हा प्रियावर खूप प्रेम करत असल्या कारणाने तो तिला हे सगळं खरंतर म्हणजे अगदी प्रेमाने जपून करत असतो, परंतु तिला त्याची काहीच कदरच नसते। आणि नंतर मग आता या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रिया ही गुपचूप अश्विनकडे बघते आणि सगळं निमूटपणे ती सहन करत असते, कारण काही झालं तरीही तिला आता अश्विनच्या कचाटून सुटायचं असतं, म्हणजेच लवकरात लवकर तिला बाहेर पडायचं असतं, त्यामुळे हे सगळं ती करायला तयार असते। आणि या सगळ्यातच अजूनही साक्षी झीलमध्ये तिच्या अगोदर मी नाकावर टिचून बाहेर पडणार असं खरंतर प्रियाचं मत असतं, आणि त्यामुळे ती त्याच गोष्टीमुळे आता स्वतःला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते। नंतर मग आता अश्विन म्हणतो की तू एक काम कर तन्वीतून आराम कर, तू कसलाही विचार करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल असं तो तिला समजावतो। ती मुद्दामच डोळा लागण्याचा नाटक करते जेणेकरून अश्विन आता तिथून निघून जाईल आणि तिला पुढची खेळी खेळायची असते।
प्रिया ही काही शांत बसणारी नसते. खरं तर ती ही जेलमध्ये आलेली आहे ते पूर्णपणे विचार करूनच आणि पूर्णपणे ती बाहेर पडली, कारण कितीही काही झालं तरीही तिला या महिपच्या आणि साक्षीच्या नाकावर टिचून स्वतःलाच आधी बाहेर पडायचं होतं, म्हणून प्रिया बाहेर पडलेली असते. त्याचबरोबर आता प्रिया विचार करते की आता मला काहीतरी केलं पाहिजे. निदान या सगळ्या गोष्टींमध्ये मला आता याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मग आता प्रिया ही तिथून असलेल्या नर्सकडून एक फोन घेते आणि त्या फोनवरून ती आता विचार करते की मी नागराजला फोन करते आणि त्याला ब्लॅकमेल करते, कारण की नागराजला जर ब्लॅकमेल केलं तर मग तो मला बाहेर काढेल, नक्की काहीतरी करेल असं तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं आणि त्याचमुळे सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते. नागराज आता खरं तर पहिलेच घाबरलेला असतो, कारण त्यालाही समजलेलं असतं की प्रिया ही जेलमधून बाहेर आली आहे. मग नक्की आता पुढे काय घडणार, कारण महिप्त नक्कीच या सगळ्यामुळे चवताळून उठेल. तेवढ्यातच अननोन नंबरवरून एक कॉल येतो. प्रिया तिकडे असलेल्या नर्सकडून जरा फोन मागून घेते आणि मग ती लगेचच नागराजला फोन करते आणि म्हणते की हॅलो, ओळखलात का मला? तेव्हा मग तो म्हणतो की कोण बोलते? तेव्हा मग प्रिया म्हणते की काय आहे काका, इतक्या लवकर तुम्ही माझा आवाज विसराल असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा मग तो म्हणतो की काका म्हणजे तन्वी तू बोलतेस का? तेव्हा मग तो म्हणतो की हो म्हणजे प्रिया, प्रिया तू आहेस का? तेव्हा ती म्हणते की हो प्रियाच बोलते. मी काय म्हणजे मी इथून जेलमध्ये गेले आणि तुम्ही काय मस्तपैकी ऐश्वरामाच आयुष्य जगायला सुरुवात केलं. तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला एकट्यालाच म्हणजे ही सगळी संपत्ती उपभोगायला मिळेल की काय, आणि किल्लेदाराची प्रॉपर्टी तुम्ही एकमेव वारस असाल किल्लेदार गेल्यानंतर असं तुम्हाला वाटत असेल खरंतर. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते, काही झालं तरीही तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर एकट्याला मी डल्ला मारू देणारच नाहीये. काही झालं तरीही या प्रॉपर्टीची मालकीन मी आहे. मी प्रिया समजलं. तेव्हा मग आता असं म्हटल्यावर नागराज म्हणतो की तुला हा फोन मिळाला तरी कुठून, नक्की काय? तेव्हा ती म्हणते की तितकंच महत्वाचं नाहीये, आता मी बाहेर आहे त्यामुळे एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव नागोबा. एक गोष्ट मी तुला सांगते की तू आता जर काही म्हणजे माझ्या मनासारखं केलं नाहीस तर मात्र मी तुझे वांदे करून ठेवेल. आता नागराज म्हणतो की तुम्हाला दमगी देतेस, नक्की काय करणार कास तू? तेव्हा तो अगदी अरे रावीपणे तिला विचारतो. तेव्हा मग ती म्हणते की मी काय करणार आहे सांगू? तो म्हणतो की हो बोल ना, कसली धमकी दसली देतेस? महिप्तला समजलं ना की तू इथून बाहेर आलीस तर तुला काही सोडणार नाही. मग ती म्हणते की महिप्तच ते सगळं जाऊ दे, परंतु तू सुटणार नाहीस याची पूर्णपणे व्यवस्था मी करू शकते. तू जे काही करतोयस ना ते मला सगळं समजलेलं आहे आणि मधुभाऊंवर हल्ला झालाय हे कोणी केले हे समजले मला. हे सगळं कारस्थान तुझंच आहे, बरोबर ना? तूच हे सगळं घडवून आणलंय. त्या मधुभाऊला जेलमध्ये पाठवण्याचं काम तुझंच आहे असं म्हटल्यावर आता नागराज पुरता घाबरतो. म्हणजे बापरे, हे सगळं या मायला समजलं तरी कुठून? खरं तर हे सगळं तिला समजलेलं असतं, ते म्हणजे साक्षीकडून. साक्षी आणि महिप्तच बोलणं ऐकलेलं असल्यामुळे खरंतर प्रियाचा या इन्फॉर्मेशनला ती वापर करून घेत असते आणि इथे आता प्रिया चांगलीच धमकी त्याला देते की काही कर, परंतु माझ्यासाठी तुझ्या भावाला सांगून चांगला वकील बघायचा आणि मला इथून सोडवायचं लवकरात लवकर, नाहीतर तुझं सगळं भांड मी फोडेन असं प्रिया आता नागराजला धमकीच देते. त्यानंतर मग आता इथे घरी वेगळाच प्रोग्राम सुरू असतो. प्रतिमा तिथेच राहायला आलेली असल्यामुळे कल्पना आणि सायलीची तिला गट्टी करायची असते. त्यामुळे आता अस्मिता आणि अर्जुन दोघेही मिळून मुद्दामच सायलीला धारेवर धरत असतात, म्हणजे मुद्दामच तिला खोट सांगत असतात. इथे प्रिया हे गणपतीच्या तयारीसाठी तिला खूप खूप ओरडत असते. ती म्हणते की हे बघ सायली, आता असं जायचं नाहीस, तू एक काम करायचं, आधी मखराची तयारी करायची. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही सायली, अगोदर आपण शॉपिंग करूया असं म्हणून त्या दोघांची आता इथे भांडण लागतात. तेव्हा सायलीला कळत नसतं की आता नक्की करायचं तरी काय.
म्हणून ती आता खूपच घाबरलेली असते आणि सायली आता म्हणते की नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा मग आता अस्मिता वाट बघत असते की कधी मम्मा ही सायलीशी बाजू घेऊन बोलते. तेवढ्यातच आता अस्मिता म्हणते की सायली तुला माझं ऐकावं लागेल, नाहीतर बघ मी पुन्हा रुसेन, मग पुन्हा जेवणारच नाही असं ती मुद्दाम बोलून दाखवते. तेव्हा कल्पना चिडते आणि म्हणते की अस्मिता अगं तू लहान बाळासारखी काय वागतेस? अगं खरं तर तुझ्या घरामध्ये लहान बाळ येणार आहे, तुझ्या पोटी लहान बाळ आहे आणि तू लहान बाळासारखी काय म्हणून वागतेस? शांत बस जरा. आणि हो सायली ठीक आहे, तुम्हाला जर जायचं असेल, तुम्हाला काही ते डेट बीटवर जायचं, शॉपिंगला जायचं, ते तुम्ही जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, जा तुम्ही. आणि हो मखराचं सगळं बघायला गेलं तर थोडीफार तयारी झालेली अस्मिता, त्यामुळे प्लीज तू त्याबद्दल काहीच बोलू नकोस. आता अस्मिताला गालातल्या गालात हसायला येतं, कारण चांगलंच सायलीची बाजू आता पुन्हा कल्पनाने घेतलेलीच असते. तेवढ्यातच इथे आता या सगळ्या गोष्टी होत असताना पटकन कल्पनाला मजा वाटत म्हणजेच कल्पनाकडे सायली धावत धावत येते आणि सायली ही पटकन येऊन आई थ्यू असं म्हणून आता कल्पनाला ती जोरात मिठी मारून पा देते. त्यामुळे कल्पना म्हणते की अगं हे सगळं काय चालू, बाणिशपणा सोड मला. तेव्हा मग सायली आणि अर्जुन हे दोघेजणही निघणारच असतात. खरं तर तेवढ्यातच आता तिथे रविराज पण आलेला असतो. आता रविराजला पाहिल्यावरती प्रतिमा म्हणते की अरे तुम्ही आलात, पण या बसा असं म्हणून त्याला बसायला सांगते. आणि नंतर मग कल्पनाला खरंतर खूप आनंद झालेला असतो. प्रतिमा पण त्यांना बघून खूपच खुश असते, कारण कितीही काही झालं तरीही सायली आणि कल्पना या दोघीजणी पूर्वीसारख्या भावात अशीच तिची इच्छा असते आणि त्यामुळे ती त्यांच्याकडे अगदी आनंदाने बघत असते. नंतर मग आता तिथे रविराज आलेला असतो. रविराज आल्यामुळे तिथेच सायली थांबते, कारण रविराज काका आलेत आणि जाऊ तरी कसं म्हणून ती आता तिथून निघत नाही. तेवढ्यातच तीही खुश होते की ब्र झालं काका तुम्ही आलात, बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा मग तो म्हणतो की हो कधीही चालेल साहिली, 6चा चहा बेस्ट असं म्हणून तो तिथेही चहा प्यायला बसतो. आणि नंतर मग आता इथे जी काही गंमत चम्मत चालली आहे ती पाहून त्याला खूप मजा येत असते. आता प्रतिमा म्हणते की बसा ब्र झालं, आणि ना मला पूर्वीचे दिवस आठवले. तुम्हाला माहितीय गणपतीच्या दिवसांमध्ये असे आपणही गणपतीच्या सजावटीसाठी वगैरे सगळे असे जमायचो आणि गणपतीची सजावट करायचो, आठवते का तुम्हाला? तेव्हा मग आता पटकन रविराज तिचा हात धरतो आणि म्हणतो की हो प्रतिमा, सगळं आठवते मला. तेव्हा मग आता हे ऐकून तिथे प्रतापला पण खूप ब्र वाटतं आणि म्हणतो की खरंच प्रतिमा तुला सगळं आठवते, आपण काय काय करायचं ते? तेव्हा मग ती म्हणते की हो मला सगळं आठवते, आपण काय काय करायचं होते, सगळ्या गोष्टी मला चांगल्याच आठवतात. तेव्हा मग आता लगेच अस्मिता बोलते की हो खरंच खूप मज्जा येणार आहे यावेळेला गणपतीला, सगळ्या गोष्टी या टेन्शन फ्री असणार आहेत, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि त्याच वेळेला इथे आता सायली म्हणते की हो म्हणजे बसा सगळेजण आपण बसूया आता. आणि तेवढ्यातच आता गप्पा मारता मारता दुपारच्या जेवणाचीही वेळ झालेली असते, म्हणून सगळ्या जणांना सायली आता जेवायलाच देते. अर्जुनचा थोडा मूड ऑफ असतो, परंतु सायली त्याला सांगते की अर्जुन सर आपण एक काम करूया, आपण संध्याकाळी म्हणजेच आपण आता संध्याकाळी शॉपिंगला जाऊया, सगळेजणांना जेवायला बसू दे असं म्हणून आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सायलीच्या जेवणाचे सगळेजण आता कौतुक करत असतात. त्याच वेळेला इथे आता अश्विन आलेला असतो. सगळ्या जणांना जेवताना पाहून तो बघत राहतो, म्हणजे माझी कोणाला काही पडलेली नाहीये. खरंतर तेवढ्यातच आता तिथे सायली म्हणते की अश्विन भाऊजी तुम्ही पण या नाना जेवायला. आणि तेवढ्यातच तो रागाने बघतो आणि प्रतिमा माही म्हणते की हो अश्विन अरे ये जेव्हाला आम्ही सगळेजण आहोत. तेव्हा त्याला खरंतर माहीत असतं की कोणाला कल्पनाच नाहीये, प्रिया जेलमधून बाहेर आलीये किंवा कशाबद्दल काय झालं. तेवढ्यातच आता इथे तो म्हणतो की ऍक्च्युली मला काय करायचं तर मला फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झाल्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये जायचं, त्यामुळे प्लीज माझा डबा द्याल तर ब्र होईल असं तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग आता कल्पना म्हणते की हो अरे आता डबा
कशाला म्हणजे तू आता जेवूनच जा ना, म्हणजे या वेळेला तू डबा कसा काही नेशील. तेव्हा मग तो म्हणतो की हो ॲक्च्युली मला डबा हवा आहे. आणि हो तेवढ्यातच कल्पनाच झाल्यावर सायली म्हणते की हो तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये डबा पाठवेन, काहीच हरकत नाही आई, मी पाठवते डबा. असं म्हटल्याबरोबर इथे आता तो म्हणून दाखवतो की डबा खरंतर माझ्यासाठी नको आहे, हा डबा मला प्रियासाठी हवा आहे, म्हणजेच तन्वीसाठी. तन्वी हॉस्पिटलमध्ये आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण चकित होतात की काय तन्वी हॉस्पिटलमध्ये. आणि तेवढ्यातच आता हे झाल्यानंतर रविराज म्हणतो की अर्जुन नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये म्हणजे तेव्हा आता तो सगळा घडलेला प्रकार सांगतो की तिने हॉस्पिटलमध्ये अजिबात जेवण वगैरे काहीच केलेलं नाहीये आणि त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये तिला ते जेवण जात नव्हतं म्हणून ती 3 ते 4 दिवस जेवली देखील नाहीये आणि म्हणूनच तिला आता हा इशू येतोय. तिला म्हणजे प्रॉब्लेम असा आलाय की तिला ब्लड प्रेशर लो झालंय आणि तिला त्रास होत होता. म्हणूनच मी तिथे रिक्वेस्ट केली आणि नंतर पोलीस स्टेशनला सांगितलं की हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहू दे, तिथे खरंतर ट्रीटमेंट करत होते, परंतु मी स्पेशल त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यानंतर मग प्रियाला बाहेर सोडण्यात आले. म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये आहे खरंतर आणि मग मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी बघतच आहे, तिला कशी सुटका करता येईल किंवा काय. असं म्हटल्यावर आता तिथे सायलीही म्हणते की ठीक आहे तुम्ही प्रयत्न करताय, ठीक आहे तुम्ही नवरा नाताने तिच्यासाठी बघताय, परंतु अश्विन भाऊजी जी प्लीज तुमचे डोळे उघडा. ती कशी मुलगी आहे हे तुम्हाला माहिती नाहीये का. आणि जर माहीत नसेल तरी तुम्ही हे सगळं का करताय. तेव्हा कल्पना पण म्हणते की हे बघ अश्विन, तुझं हे जे काही चालले ते ठीक आहे, परंतु जी मुलगी योग्यतेची नाहीये तिच्यासाठी हे सगळं तू करू नकोस. तेव्हा मग तो चिडतो आणि म्हणतो की ठीक आहे ममा तू प्लीज काही बोलू नकोस. आणि सायलीही बोलते की हो सॉरी अश्विन भाऊजी, मी अजिबात त्या प्रियाला डबा वगैरे देऊ शकत नाही, कारण जी मुलगी ही अजिबात खाल्लेल्या मिठाला जागलेली नाहीये आणि त्या मुलीला मी काहीही करू शकत नाही किंवा तीच याबद्दल मला काही आपुलकीची जाणीवच नाहीये. ज्या मुलीने आपल्या घरच्यांचा विचार केलेला नाही, ज्या व्यक्तीने आपल्याला लहानपणापासून वाढवलंय त्याचा विचार केलेला नाहीये, तर मग मी पुढे काहीही बोलू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर इथे आता अश्विन म्हणतो की ठीक आहे असू देत राहू देत, परंतु प्रतिमा रविराज काका तुम्ही असेच वागणार आहात का. ती तर तुमच्या पोटची मुलगी आहे ना, मग तुम्ही तिच्याबरोबर असेच वागणार आहात का. या ठिकाणी सगळ्याच तर जाऊन दे सायली, अर्जुन किंवा बाकीचे सगळे जण, परंतु तुम्ही तर आईबाप आहात तिचे, मग हाला ती अशा अवस्थेत बघवेल का. तुम्ही तिची अवस्था बघितली तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. बिचारी कुठल्या प्रसंगातून जाते, कशी राहते ही मलाच आता दिसतीये ती, आणि तिची अवस्था इतकी बेकार झाली की मला तिच्याकडे पाहवतही नाहीये. तेव्हा मग आता प्रतिमा आणि रविराजच मन जरासं हळवं होतं आणि रविराज म्हणायला लागतो की नक्की काय झालंय तिला. तेव्हा मग ती खात पीत नाहीये काका हे सगळं. तेव्हा मग आता लगेच तो म्हणून दाखवतो की प्लीज तुम्ही तिला भेटायला चला, निदान तुम्ही तरी आत्या आणि काका तुम्ही जर आलात ना तर तिला नक्कीच बरं वाटेल, यामुळे प्लीज तुम्ही चला असं आता ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना अश्विन म्हणतो की तुम्ही प्लीज चला, तिला थोडं तरी बरं वाटेल, आणि काका प्लीज तिला बेल किंवा काही मिळवता कशी येईल याचा विचार तू कर ना, म्हणजे कस आहे जरा तिलाही बरंच वाटेल. तेव्हा मात्र आता रविराज हा विचार करायला लागतो. तो म्हणतो की अश्विन मला खरंच माझे वकिली पेशा हे सगळं करण्याची परवानगी देत नाहीये. अर्जुनने हे सगळं शोधून काढून तिला कायद्याच्या कचाटात अडकवलंय आणि खरं तर ती गुन्हेगार आहे आणि म्हणून ती जेलमध्ये आहे. म्हणूनच मी या गोष्टींना अशा प्रकारे दुजोरा देऊ शकत नाही, सॉरी असं तो बोलून दाखवतो. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्जुन हा बघतच राहतो, कारण सिनियर आपल्या कर्तव्यापुढे प्रियाला अजिबातच जागा देत नाहीये. नंतर मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये प्रतिमा बोलते की काही झालं तरी एक गोष्ट नक्की, मी तिला अजिबात पाठिंबा देणार नाही, आणि रविराज तुम्हीही प्लीज असं काहीही बोलू नका जेणेकरून या सगळ्या गोष्टी घडू शकतात.
तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो ते म्हणजे की तुम्ही प्रियाला अजिबात पाठिंबा द्यायचा नाही. तिचं जे काही वागणं आहे त्यावरून आपण तिला अजिबात पाठीशी घालायचं नाहीये. ती खूप मोठी चूक केलेली आहे. ती तिला सुधारू दे. जोपर्यंत ती 7 वर्ष जेल भोगणार नाही ना तोपर्यंत तिला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येता येणार नाही. म्हणूनच तिला जे काही करायचं ना ते करू दे किंवा तिला ती जेलची शिक्षा भोगू दे. त्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. आणि आता म्हणायचं झालं तर ती तिची चुकी आहे. तिला शिक्षा मिळेल. आम्ही तिला अजिबात भेटायला जाणार नाही. काही झालं तरीही तिला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत ती तिची चुकीची शिक्षा बघणार नाही असं आता ते बोलून दाखवतात. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली यांनाही बरंच वाटत असतं प्रतिमा आणि रविराज दोघजणही तन्वीला अजिबातच माफ करणार नसतात. तर इथे आता प्रतिमाच्या बोलण्यामुळे रविराजलाही कळतं की किती काही झालं तरीही म्हणजे आपण तन्वीची साथ द्यायची नाही. अर्जुन आणि सायली जे म्हणतात तेच आपण करायचं. आता इथे तन्वी ही नागराजला ब्लॅकमेल करून पुन्हा जेलच्या बाहेर पडण्यात यशस्वी होईल का आणि आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.